कोल्हापुरात आराम बसमधील वाहकाला कोयत्याचा धाक दाखवून 60 किलो चांदी 1 तोळा सोने लुटण्याचा प्रकार राष्ट्रीय महामार्ग येथे घडला आहे। तथापि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी 12 तासाच्या आत 7 जणांना अटक करून यांच्याकडील 1.5 लाखाचा मुद्देमाल जप्त केलाय। याबद्दलची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली। स्टेशनला एक रोबरीचा गुन्हा रिपोर्ट झालेला होता। यांच्यामध्ये ट्रॅव्हल्स जे आहे कोल्हापूरवरून भायखला मुंबईला ट्रॅव्हल चाललेली होती। त्यांच्यामध्ये एक व्यापारीचे सिल्वर 60 किलो जवळपास 60 किलो सिल्वर आणि थोडा 10 ग्राम गोल्ड आणि काही मशीनचे स्पेअर पार्ट्स असा एक 3 अनोळखी इसम जे तावडे हॉटेलवरून बसला चढले आणि वाठार फाटेवरून त्याने क्लीनरवरती ड्रायव्हर आणि ते व्यापारीवरती कोयता लावून तो सगळा मुद्देमाल ते घेऊन पळून गेलेले होते। असा गुन्हा पहाटे वडगाव पोलीस स्टेशनला रिपोर्ट झाला, गुन्हा दाखल करण्यात आला। त्या अनुषंगाने ॲडिशनल SP इचलकरंजी, SDP जयसिंगपूर, लोकल क्राईम ब्रांचची PI आणि त्यांची पूर्ण टीम आणि वडगाव पोलीस स्टेशनचे DB आणि त्यांचा स्टाफ सगळे डिटेक्शनचे वेगवेगळे टीम तयार करून CCTVची तपासणी, योग्य तर टेक्निकल पद्धतीची तपासणी आणि गोपनीय माहितीच्या आधारे पूर्ण तपास करण्यात आला आणि त्या गुन्ह्यामध्ये जे मेन आरोपी अक्षय कदम त्यांना मॉर्निंगमध्ये अटक करण्यात आला। ताब्यामध्ये घेऊन योग्य त्या पद्धतीने चौकशी केली तर आणखी जे बाकीचे आरोपी आहेत ते निष्पन्न झाले। आत्तापर्यंत 7 आरोपी जे आहे ताब्यामध्ये आहे आणि गुन्ह्यामध्ये गेलेला पूर्ण माल 60 किलो चांदी, 10 ग्राम सोनं आणि स्पेअर पार्ट्स सगळे 100% ॲज इट इज रिकवर करण्यात आलेले आहे। गुन्ह्यामध्ये बाकी जे पाठलाग करत होते 3 मोटरसायकलवरती त्यांचे साथीदार ते सगळा मोटरसायकलसुद्धा निष्पन्न झाले, ते पण ताब्यामध्ये आहे। वापरलेले मोबाईल आणि दुसरा साहित्य ते पण आत्तापर्यंत ताब्यामध्ये घेण्यात आलेलं आहे आणि पुढची तपास त्या अनुषंगाने चालू आहे। खरं तर मोठ्या प्रमाणात त्यामध्ये आत्तापर्यंत तपासामध्ये असं निष्पन्न होतं की बसमध्ये जे क्लीनर होता त्यांना माहिती होती की डेली बेसिसवरती काहीतरी किमती वस्तू जे आहे कोल्हापूरवरून मुंबईला जात आहे। त्यांनी ते माहिती त्यांचे मोठ्या भावाला दिली आणि ते मोठ्या भावाचा मित्र जे मेन आरोपी जे आहे अक्षय कदम तो होता। तर असा एक चेन जुडून त्यांनी ते सगळ्यांना मिळून एक कट रचला की मी तो बसमध्येच होतो क्लीनर, तर तुम्ही पूर्ण ते लोकेशन असेल किंवा काय असेल ते संपर्कामध्ये असल्यामुळे सगळा ते कट रचला आणि त्याप्रमाणे ते आजचा गुन्हा अंजाम करण्यात आला। या बसमध्ये आणि प्रवासियाच्या बहुतेक काही आतापर्यंत काही निष्पन्न होत नाही, कारण पूर्ण जे घटनाक्रम घडलेलं आहे ते ड्रायव्हरच्या चेंबरमध्ये घडलेलं आहे आणि मध्ये पार्टिशन होती, विंडो होती। जे पॅसेंजर्स आहेत त्यानंतर पुढे जाऊन कळलं की असं काहीतरी वाक्य मागे घडलेलं आहे।